भ्रूण हत्या करू नका, लेक गर्भात असताना मारू नका. तो गर्भ आईला विनंती करतो, आई आई सांग ना, आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई काय पाप केलंय ग आई मी तुझं, मला गर्भात असताना तू मारते असं मी कोणतं पाप केलंय. आई मला हे जग पाहायचंय ग आई. मुलीला गर्भामध्येच मारून टाकतात. अरे एखादी मुलगी काय होत नाही दादा, तुमच्या आमच्या समोर उदाहरण आहेत. एखादी मुलगी राष्ट्रपती होते, आपलं देशाचं भाग्य आहे. मुलीला गर्भामध्ये मारू नका, गोहत्या करू नका. गाय ती सबली आपल्या भारताची माय आहे दादा प्रत्येकाची. गाईला आपल्या खुंटीला मरू द्या, नका कसायाला ऐकू, नका ऐकू. आणि शेवटची महत्वाची गोष्ट आहे दादा, आईबापाची सेवा करा बरं. जीवनात तुम्हाला सर्व काही भेटेल दादा, परंतु परत मायबाप भेटणार नाही. बाप काय करतो गड्या जीवनामध्ये. आज ज्यावेळेस आम्ही प्रवासाला निघत असताना ट्रॅव्हल्समध्ये बसलो होतो, आजही मला माझा बाप आठवतोय. माझं पहिलं कीर्तन ऐकण्यासाठी 600 किलोमीटर म्हणजे रत्नागिरी तिकडं ऐकण्यासाठी आला होता. तेच कौतुक पाहण्यासाठी मी त्याला तरी ट्रॅव्हल्समध्ये म्हणलो ना ना. आज त्याने मला, आम्ही दोघंही जेवत असताना, आता म्हणलं एकत्र कसं जेव्हा आपण बापाचं अंतकरण असताना, म्हणले नाना मला म्हणले महाराज आपण एकत्रच खाऊ. त्यावेळेस माझ्या डोळ्याला पाणी आलं. असं कोणीच करू शकत नाही. ज्यावेळेस माझा वडील गेले त्या बापासंग जेवलो, आणि आज ज्या नानाने मला जेवू घातलं रात्री येताना ट्रॅव्हल्समध्ये, एकत्र जेवण्याचा बाप काय असतो गड्या. एवढी बाप गेल्याच्या नंतर एवढं वाईट वागतं. त्याला हात नाही विचारा, त्याला हाताची किंमत. त्याला पाय नाही विचारा दादा, त्याला पायाची किंमत. आणि ज्याच्या जीवनातून मायबाप निघून गेले त्याला विचारा मायबापाची किंमत. अरे डोंगराआड गेलेला सूर्य, डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल दादा, परंतु एकदा का माती मिक्स झालेले मायबाप तुमच्या जीवनामध्ये कधीच परत भेटणार नाहीत. कधीच भेटणार. जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्याला जीव लावा. काय करतो गड्या बाप, बाप काय करतो याबद्दल सांगत असताना, जशी आई महत्वाची आहे त्याच्या 4 पट आमचा बाप असतो दादा. काय असतो गड्या बाप. मुलगी जाते, बाबा मला 100 रुपये द्या, कटिंग करायची, हेअर सलून मध्ये जायचे. तो बाप 100 रुपये काढतो, आपल्या मुलीच्या हातात देतो. मुलगा येतो, बाबा मला कटिंग करायची, 50 रुपये द्या. तोच बाप खिशामध्ये हात घालतो आणि मुलाच्या हातात 50 रुपये देतो. परंतु दादा ऐका ना, ज्या मायबापाच्या खिशात हातून 150 रुपये देतो तोच बाप आपल्या दाढीची साबण संपला, ट्यूब संपली म्हणून 10 रुपयाचं खोरं घेतो, 2 रुपयाचं ब्लेड घेतो, आणि दाढीची साबण संपली, ट्यूब संपली म्हणून अंगाची साबण घेतो. आणि आमचा बाप त्या अंगाच्या साबणीनं दाढी करतो. मला सांगा, तो एसीच्या सलूनमध्ये जाऊन करू शकत नाही. त्याचा एकच ध्येय असतं, दादा माझ्या मुलाला मी जर दाढी कटिंग केली तर 50 रुपये जे लागायचे माझ्या मुलासाठी पाटीला होतील, पेनाला होतील, फी भरण्यासाठी होईल. बाप करी जोडी लेकराची ओढी.
अरे एखाद सण दिवाळीचा जवळ येऊ द्या, प्रत्येक दारा पुढे आमचा बाप जातो गड्या. प्रत्येक द्या हो, दिवाळीचा सण आलाय, सर्व गावातले नवे नवे कपडे घालतील, नवे कपडे घालतील, माझी मुलं जुनी घालतील. म्हणून तो बाप प्रत्येकाच्या सावकाराकडे जातो. द्या हो, द्या मला भीक द्या कोणतरी. सण जवळ आलाय, 2 दिवसावर सण आहे. प्रत्येक दार झिंजवतो गड्या, व्याजाने पैसे काढतो आमचा बाप. तुम्हाला लांब शिक्षणासाठी टाकतो, पण तुमच्या शिक्षणाला बाप कधीच बाप कमी पडत नाही. तोच बाप एक दिवाळी जवळ उद्या येते, आज सावकाराकडून पैसे व्याजाने घेतो. घेतल्याच्या नंतर सुरतमध्ये जातो, मोठ्या दुकानात, कापड दुकानामध्ये जातो. अरे माझ्या दिदीला पैसे कपडे घेतो, मुलाला कपडे घेतो, बायकोला साडी घेतो. परंतु ऐका ना, अरे 17 ठिगळं असणारे त्या माझ्या बापाला, त्या धोत्राला 17 ठिगळं असलेला, बनेल फाटलेली असते. मला सांगा, त्याला नवे कपडे घालू वाटत नाहीत का? नाहीत का घालू वाटत? परंतु मी जर नवे कपडे घातले तर माझ्या मुलाला भेटणार नाहीत. म्हणून तो बाप असतो दादा, कोणतं संकट येऊ द्या, बाप उभा राहतो. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबा. बाप घराचा तो पाया, आई कडस त्यावर, तेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. आई बद्दल अनेक ऐकलं. आई बाप हे जोडी नसतात बरं का. तुम्ही इकडे येता असता, मायबाप तिकडं असतात, दररोज एकदा तरी फोन करत जा, आईबापाची आठवण करा. बाहेर निघताना नका तुम्ही त्याला राजवाड्यामध्ये ठेवू, नका बंगल्यामध्ये ठेवू, गोठ्यात ठेवा गड्या मायबापाला. नका का ताजी भाकर खाऊ घाला, परंतु जाता जाता 2 दिवसाची वाळी भाकर फेकून द्या त्या मायबापाला. ते कधीतरी नाव घेतील, माझ्या राजानं दिली म्हणतील, माझ्या वाघानं दिली म्हणतील, परंतु कधी कुणापाशी म्हणणार नाहीत. आपला मुलगा मोठा व्हावा ही फक्त 2 व्यक्तीची निष्ठा असते बरं का. एवढं प्रेम मायबाप करतात गड्या. अरे शेजाऱ्याने जर एखादी गाडी घेतली तर ती शेजाऱ्याला पावत नाही, परंतु आपले मायबाप आपल्यासाठी गाडी घेऊन देतात, बंगला बांधून देतात. आज त्या बापाची स्थिती आहे, गोठ्यामध्ये ठेवतात. शिकलेली मंडळी आहेत, तुम्ही तर आलेला आहात. आम्ही पंढरपूरला आळंदीमध्ये काही मायबाप पाहिले दादा, इंजिनियर झालेले, डॉक्टर झालेले, त्याचे मायबाप वृद्धाश्रमात आहेत. तुम्हाला जन्म देऊन त्याने अपराध केलाय. त्याला एक इच्छा असते दादा, मरेपर्यंत आमच्या लेकांना आम्हाला सांभाळावं, नका 1 टाइम जेव घाला.
आमचा लेख आमच्या समोर दिसला ना, अंतकरण तृप्त होतं बरं का. एवढीच विनंती करतो, जर काय चुकलं असेल तर माफ करा.